नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या शेजारील गावातील महादेवाच्या मंदिरामध्ये। तर महादेवाच्या पूजेसाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आपण कलेक्ट करूया, ठीक आहे। तुम्हाला जे दिसत आहे ते बेलाचं झाड आहे, बघू शकतात मित्रांनो। हा हिरवागार बेल, हे झाड माझ्या पप्पांनी लावलेलं होतं। इथं 3 झाडं लावलेले आहेत दारामध्ये आमच्या बेलांची, 3 नाही 4 आहेत, 4 सॉरी। बघू शकतात किती छान असा बेल आहे। आता हा बेल आपल्याला महादेवासाठी घेऊन जायचा आहे। चला तर मग आपण तोडू। एवढी सापडली झाडाला। असं बोलतात की महादेवाला पांढरं फूल खूप आवडतं। हे बघा, हे स्वस्तिकचं झाड, आपल्याला याची पण फुले घ्यायची आहेत। माझी आई जातोय आम्ही देवाला आता। आई तू किती वेळेस गेली आहे मंदिरामध्ये? 2दा गेली, आता तिसरी वेळ। 2 वेळेस गेली काय अगोदर? एकदा पप्पाला घेऊन गेली, एकदा दीदीला घेऊन गेली। मी तर फर्स्ट टाइमच जाते। एकदा भायला गेली। ओके, मस्त आहे मंदिर। राक्षसी बांधकाम असं का बोलतात बरं? दगड ठेवले। ओके, म्हणजे दगडामध्ये बांधकाम आहे ते पूर्ण, हो ना? पुढी बाई, तर इथं रेल्वे स्टेशनच्या जवळ आलो आहे। आमच्या गावामध्ये इथं रेल्वे स्टेशन आहे। तर आता इथं रेल्वे येणार आहे, गेट लागलेला आहे रेल्वेचा। तुम्हाला आवाज येतच असेल रेल्वेचा मागणं, बघू शकता तुम्ही पण। आता मी दाखवेल तुम्हाला रेल्वे। सॉरी फ्रेंड्स, मी रेल्वेचा व्हिडिओ नाही घेऊ शकले, कारण की तिथे गेट पडल्यामुळं खूप सारे असे गाड्या येऊन थांबलेल्या, त्यामुळं मला तिथं पॉसिबलच नाही झालं व्हिडिओ घेणं। मला जायचा रस्ता, छोटंसं खेडेगाव आहे। छोटंसं खेडेगाव म्हणजे एकदम जुनं गाव आहे। त्या गावामध्ये ते मंदिर आहे, छोटंसंच मंदिर आहे, पण तो महादेव खूप पावतो असं बोलतात। हे बघू शकता इकडचं गावाकडचं वातावरण। आता सध्या उन्हाळा असल्यामुळे शेतामध्ये काहीच नाही आहे, सगळी जमीन अशी नांगरून वगैरे सोडलेली आहे। मला पण एवढं शेतातलं नॉलेज नाही आहे, मी इकडं मम्मीकडे आलेली आहे, त्यामुळे थोडंफार मम्मी आणि भैयामुळे वगैरे थोडंफार नॉलेज आहे मला शेतातलं। आम्ही लहान असताना माझी मम्मी इकडे शेतामध्ये यायची कामाला। पहिली खूप गरिबी होती माझ्या मम्मी पप्पांची, तर ती लोक असे शेतामध्ये खूप कष्ट करून वगैरे नाही का पैसे कमवायचे। तर माझी मम्मा इकडं 2 किलोमीटर लांब गावापासून चालत यायची इकडं शेतामध्ये, दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करायला, त्या टायमिंगला खुरपायला वगैरे। का तर घरामध्ये खूप फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे ते दोघं पण वेगळे झालेले त्या टायमिंगला, त्यांच्याकडे काहीच नव्हतं। तर मग त्यांना असं दुसऱ्यांच्या शेतामध्येच काम करून, कष्ट करून वगैरे आमचं पोट भरावं लागायचं। आणि आम्ही छोटेच होतो त्या टायमिंगमध्ये। तर आम्ही छोटे होतो तर मम्मा आम्हाला घेऊन जायची शेतामध्ये, आणि पडता पाऊस वगैरे, पाऊस जरी असेल ना, ती आम्हाला झाडाखाली, टोपल्याखाली वगैरे कशाखाली पण ठेवून अशी काम करायची ती। खूप दिवस पाहिलेले आहेत माझ्या आईवडिलांनी। असं कस काय येत नाही, पण जायच नाही। शेवटी म्हणले ते बंद झाली म्हणले मूर्ती। खाली काय नाही, पहिलं जुनं आहे ना गाव उठून गेलं पण देवचं नाही। फ्रेंड्स, आम्ही आता जस्ट घरी आलोय। आजच्या पुरतं एवढंच। असंच कनेक्ट राहा, असंच प्रेम देत राहा माझ्या व्हिडिओला। सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, आणि हॅप्पी राहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।